श्री स्वामी समर्थ. जयशंकर. 20 फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामींचा प्रकट दिन जसा उत्साहाने साजरा केला जातो तसंच गजानन महाराजांचाही प्रकट दिन अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. माघ महिन्यातील सप्तमीला गजानन महाराज हे शेगावी प्रकटले होते आणि त्या दिवसाच्या तिथीला गजानन भक्त त्यांचा प्रकट दिन साजरा करतात. असंख्य भक्त पूर्ण श्रद्धेने त्यांचे पारायण श्री गजानन विजय ग्रंथ या ग्रंथाचे पारायण करतात. अतिशय सुंदर हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे पारायण करणाऱ्याला त्याचे अनुभवही तेवढी प्रचितीही तेवढीच आलेली आहे. हे पारायण करण्याच्या 3 पद्धती आहेत. सर्वात पहिली 7 दिवसाचे पारायण. या 7 दिवसामध्ये रोज 3 अध्यायांचं पठण केलं जातं. दुसरी पद्धत म्हणजे 3 दिवसाचं पारायण. या 3 दिवसाच्या पारायणामध्ये रोज 7 अध्यायाचं वाचन करायचे. आणि तिसरी पद्धत म्हणजे 1 दिवसीय पारायण. या 1 दिवसात संपूर्ण ग्रंथाचं म्हणजे 1 ते 21 अध्यायाचं वाचन केलं जातं. अशा ह्या 3 पद्धती आहेत. आपल्याला जी सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आपण गजानन महाराजांचं पारायण नक्की करावं. माझ्याकडून महादेवांच्या कृपेने सर्व संतांचं पारायण झालेलं आहे. स्वामींचं पारायण नेहमी होत असतं. गजानन महाराजांचं, विजय ग्रंथाचं, शंकर महाराजांचं, नवनाथांचं अशा प्रत्येकाचं पारायण माझ्याकडून महादेवांनी, स्वामींनी करून घेतलेलं आहे. त्यामागे उद्देश एकच असतो की ह्या संतांनी सांगितलेली शिकवण आपण आपल्या आयुष्यात आत्मसात करावी. आणि कुठलंही पारायण किंवा सेवा करताना ती नेहमी मनापासून आणि श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने केली तर ती आपल्या देवापर्यंत नक्कीच पोहोचते. कारण का देवांनी, संतांनी जे विचार सांगितलेत, जी शिकवण सांगितली आहे तेच आपल्या आयुष्यात बदल करण्यासाठी त्याचा अर्थ असतो. त्यामुळे आवर्जून ही पारायण नक्कीच करावे. पारायणाला सुरुवात करताना पाठ घ्यावा, त्यावरती स्वच्छ कापड अंथरावे. गजानन महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करावा. नसेल तो फोटोवरती पंचोपचार पूजा करावी. महाराजांना धूप दीप नैवेद्य दाखवावा, फुलं दाखवावे आणि आपल्या पारायणाला सुरुवात करावी. गजानन महाराजांचाही आवडीचा नैवेद्य म्हणजेच पिठलं, भाकरी, मिरचीचा ठेचा, कांदा आणि आंबाड्याची भाजी. गजानन महाराजांच्या मुखात नेहमी गणगण गणात बोते ह्या मंत्राचा जप चालू असायचा. त्यामुळेच त्यांना भक्तांनी गजानन हे नाव दिले आणि त्यांचं गजानन हे नाव गणपतीवरून असल्यामुळे ग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्यांना मोदकांचा नैवेद्यही दाखवला जातो. त्यामुळे पारायण पूर्ण झाल्यावर त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवला तरी अतिउत्तम. आणि पिठलं, भाकरी, कांदा, मिरचीचा ठेचा आणि आंबाड्याची भाजी ही तर त्यांच्या आवडीची होतीच. त्यामुळे यांचा नैवेद्य नक्की दाखवावा. गजानन महाराजांनीही देवाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कर्मयोग हाच सांगितला आहे. कारण का प्रत्येक संतांचं सांगणं एकच असतं की तुम्ही तुमचे कर्म नीट करा. आपल्या कर्मातूनच आपल्याला आपल्या देवाचं दर्शन घडत असतं. त्यामुळे कर्म चांगले असते तर देव कुठल्याही रूपात आपल्या भेटीस येतच असतं. त्यामुळे गजानन महाराजांच्या प्रकट दिनी नक्की ज्यांना जमेल त्यांनी पारायण करावे आणि नाही जमलं तर श्री गजानन बावन्नी याचे पठण करावे. आणि अगदीच तेही नाही जमलं तर सर्वात सोपा उपाय ते म्हणजे नामस्मरण. गणगण गणात बोते हा गजानन महाराजांचा असलेला मंत्र. या मंत्राचं नामस्मरण सतत करा. कारण नामस्मरणच असे आहे की ज्या सामर्थ्यामुळे आपण आपल्या देवताच्या जवळ अगदी सहज पोचतो आणि आपल्या विचार पद्धतीतही बदल होतो. त्यामुळे सतत नामस्मरणात राहावं. त्यामुळे गजानन महाराजांचा गणगण गणात बोते या मंत्राचं नक्की नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.